हाय सर्वांना, आज आपण एक फिजिक्सचा प्रश्न बघणार आहोत ज्याच्या चांगला प्रश्न आहे. मला त्याच्यावर डाऊट होता, भरपूर जणांना असू शकतो, पण प्रश्न चांगला आहे त्याच्यामुळं कोलिजनचे काही कॉन्सेप्ट क्लिअर होतात. तर हे क्वेश्चन बेसिकली असा आहे की हा एम मासचा आहे, ह्याची लेंथ √3 मीटर आहे. इथं जो पॉईंट आहे तिथं इनइलास्टिक कोलिजन होईल. इनइलास्टिक कोलिजन झालं तर इथं धडकल्याच्या नंतर ह्या ब्लॉकची वेलोसिटी किती असेल. तर बेसिकली ह्याला मॅग्निफाय करू तर अँगल 60 डिग्री हे 3 मीटरचं बनेल. टॅन थिटा जर लावलं तर ह्याची इथं येतानाची व्ही फायनल जी असेल एनर्जी कन्झर्वेशन जर काढलं तर येते √60 मीटर. ते सोपं आहे, ते काढू शकते कोणी 60 मीटर. तर आता इनइलास्टिक कोलिजनमध्ये लक्षात काय ठेवायचं असते, पॅरलल आणि वर्टिकल कंपोनंटमध्ये काय होते. पॅरलल जे कंपोनंट असेल त्याला काहीच होत नाही आणि वर्टिकल कंपोनंट पूर्ण तबाह तर आता पॅरलल आणि वर्टिकल कंपोनंट काढण्यासाठी फर्स्ट स्टेप काय आहे, जो आहे सरफेसवर आपण धडकणार आहे ना, ज्या सरफेस आपण धडकायलो त्याच्यावर आधी नॉर्मल काढा. तर हे आपण काढला नॉर्मल. हे अँगल आहे 30 डिग्री. आता इथे जॉमेट्री आहे, हे अँगल आहे 30 डिग्री. आता ह्याची जो वेलॉसिटी आहे ती येणारी वेलॉसिटी अशी काही असेल, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण हे लावू शकतो काय, आता हे अँगल 90 डिग्री आहे एवढं लक्षात ठेवा. वर्टिकली अपोजिट अँगल हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल वर्टिकली अपोजिट आहेत. हे 30 आहे तर हे पण अँगल 30 डिग्री असायला पाहिजे. हे इथून एवढा अँगल 90 डिग्री आहे तर हा अँगल 60 डिग्री असला पाहिजे, बरोबर. ह्याची वेलॉसिटी इकडे होती. परपेंडिक्युलरवाला कंपोनंट पूर्ण जाईल आणि पॅरललवाला कंपोनंटला काहीच होणार नाही. त्याचा पॅरललवाला कंपोनंट कसं काढणार, साईननं. म्हणजे VF sin 60 जो आहे तेवढीच वेलॉसिटी उरल. ती किती असेल, √60 × 3/2. आता /2 हे √च्या बाहेर आहे. मधात जर गेलं तर हे 145 मीटर पर सेकंड आन्सर येईल. तर हे होतं इनइलास्टिक कोलिजनचा एक चांगला प्रश्न. थँक्यू.